लाडकी बहीण योजनेमध्ये लावलेल्या निकषांमुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी श्वेतपत्रिका काढायला हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर निवडणुका समोर ठेवून ही योजना सुरू केली। लाडक्या बहिणींचं भलं करण्याची सरकारचीच भावना आहे अशी टीका बच्चू कडूंनी दिली आहे। तसंच दरम्यान काहींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून पैसे घेतले आणि ही योजना गरजू बहिणींसाठी असल्याचं प्रत्युत्तर आता आमदार संजय शिरसाटांनी दिलं आहे। फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डीपीटीसीचे पैसे वळवले जात आहेत। हे काय आहे, खरं नक्की काय आहे? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय, मला वाटतं आता अति शर्टी टाकायला नको। कारण निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पगार दिला त्यांना 5 वर्ष चालू ठेवा। कारण नाही म्हटलं तरी ही योजना प्युअरली निवडणुकीसाठी होती। लाडक्या बहिणीबद्दल कोणालाही आस्था नव्हती, कुठल्याही प्रकारचं तिचं भलं व्हावं अशाही प्रकारच्या काही भावना नव्हत्या। ते काँग्रेस असो का भाजप असो यांच्या भावना सरळ सरळ ह्याच होत्या। लाडक्या बहिणीचं भलं करण्याच्या काही भावना नव्हत्या। सरळ भावना ह्या होत्या का आमची पार्टी या योजनेतून एमपीत निवडून आली, इतर राज्यात आली, तोच पायंडा इथं करायचा। आता ज्याला पैसे तुम्ही दिले त्यानं तुम्हाला मतही मारले। चुकीच्या पद्धतीने जे त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये फिट बसत नाही अशा अनेकांनी सुद्धा फॉर्म भरायचा प्रयत्न केलेला आहे। ज्यांची उत्पन्नाची मर्यादा चांगली मोठी आहे असे लोक जर वापस करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य भगिनीसाठी आहे, जिला हाताला काम नाही आहे, जिला शिक्षण घ्यायचं, जिला त्याचं कुटुंब चालवायचं, अशा ह्या गरीब कुटुंबातल्या लाडक्या बहिणीसाठी काढलेली योजना आहे। अनेक आणखीन बहिणींनी फॉर्म भरले नाहीत, त्यांचा सुद्धा फॉर्म भरून घेऊन त्यांना त्याचा योजनेचा फायदा भेटेल असा प्रयत्न सरकारचा राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।